हॅलो एव्हरीवन. मी डॉक्टर ज्ञानेशा देसाई, प्रज्ञा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधनं. आपण आज एक फिस्टुला पेशंटचा रिव्ह्यू बघणार आहोत आणि ह्या पेशंटची जी सर्जरी आहे ती 2022मध्ये झालेली आहे. आज एक छोट्याशा कारणासाठी ते OPDला दाखवायला आले होते, तर आपण त्यांच्याकडनं आफ्टर 3 इयर्स आपण रिव्ह्यू घेतोय. मोस्टली फिस्टुलाचे जे पेशंट आहेत ते रिकरन्समध्ये जातात. 95% भगंदर फिस्टुलाचे जे केसेस आहेत ते रिकरन्स सारखा होत असतो. तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूयात. मला 2022मध्ये फिस्टुलाची ट्रीटमेंट डॉक्टरकडून घेतली होती आणि मला खूप व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आणि मला काहीही त्रास नाही. आतापर्यंत 3 वर्षापासून मला काहीही त्रास नाही आणि मला एवढी ट्रीटमेंट छान दिली की ते त्याच वेळेस मी क्युअर झालो. त्याच्यानंतर मला कालावधी होता आपला क्षारसूत्राचा 6 महिन्याचा होता. मोठा ट्रॅक होता त्यांचा आणि 6 मंथचा कालावधी पूर्ण लागला आपल्याला, पण फुल्ली रिकवर झाले ते. आणि त्याच्यानंतर एकदा सुद्धा त्यांना पस डिस्चार्ज होणे किंवा मग परत ट्रॅक तिथे परत ट्रॅक वगैरे काहीही आपल्याला जाणवलेला नाहीये. आणि आफ्टर 3 इयर्स ही हॅज लँडेड अप फॉर OPD कन्सल्टेशन, म्हणून आपण हा रिव्ह्यू घेतला. आपण क्षारसूत्रानेच यांची सर्जरी केली होती. तर क्षारसूत्रामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की म्हणजे ही थोडीशी डिफिकल्ट चालली आपली ट्रीटमेंट का काय म्हणून? नाही, मला डिफिकल्ट वाटली नाही. थोडासा चुरचुर वगैरे थोडा त्याचा त्रास होत होता, पण काहीच त्रास नाही. नंतर मला खूप छान वाटलं. 100% क्युअर झालो मी. आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट घ्यायला मी आता पित्तासाठी आलो, वेगळ्या ट्रीटमेंटसाठी आलो. त्या ट्रीटमेंटसाठी नाही, ती क्लिअर ट्रीटमेंट झालेली आहे माझी. मला काही त्रास नाही फिस्टुलाचा, व्यवस्थित झालं. थँक्यू व्हेरी मच. क्षारसूत्राचे असे अमेझिंग रिझल्ट्स आज आपण बघितले. सो इफ असे कोणते पेशंट तुम्हाला भेटले किंवा मग तुम्ही ऐकलं असेल की भगंदर किंवा फिस्टुला झालेला आहे, सो प्लीज ऑप्ट क्षारसूत्र सर्जरी ओनली.